मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 68. सागर किनारे दिल ये पुकारे. मेघा बेटा, राजीव को देखकर ये जो तुम चुपके से शर्माती हो ना, बहुत ही प्यारी लगती हो. और ये जो तुम अहो पुकारती हो, बस कान में गूंजती रहती है तुम्हारी आवाज. मम्मीजी मेघाकडे पहा असा इशारा आनंदजींना करत होत्या. राजीव, हम लोग यहाँ बैठे हैं, बोलना मत. ये आंख मिचोली हम देख रहे हैं सुबह से. तुला जरा काही बोललो तर मेघाने लगेच सपोर्ट केला तुला. अच्छा है ये. आनंदजी राजीवकडे पाहत खुश होते. मॉम, डू यू नो हमारे प्रोजेक्ट की टॅगलाईन क्या है? तिच्याकडे मिश्किल हसतच पाहत होता. प्लीज नो. डोळे मोठे करतच दटावणे. का? आता का नको? अहो गप्प बसा हा. विनवण्याचा प्रयत्न केलाच. मॉम, शी सेज आर्ग्युमेंट्स अच्छे हैं. मम्मीजी, मी असं काही म्हणाले नाही. ती आपली मान खाली घालतच रिकाम्या कपात चमचा ढवळत होती. अरे मेघा, ये तो हर एक प्रेम कहानी की भी टैगलाइन होनी चाहिए. हेल्दी आर्ग्यूमेंट्स अच्छे हैं, झगड़े के बाद ही तो प्यार बढ़ता है. क्यों आनंद जी? मम्मीजी आणि पापाजींचे एकमेकांना संमती देत मोठ्याने हसणे आणि ती बावरलीच. पण तो मात्र तिच्याकडे चहाचा एक एक घोट घेत एकटक पाहत होता. मी मुलींना उठवून येते असं म्हणत ती सटकलीच तिथून. राजीव पण ना, का असे वागतात कधी कधी समजतच नाही. लंच करताना एकत्र बसलेलो तर एकदाही बघितलं नाही माझ्याकडे. फक्त ते व्हॉट म्हणण्यापुरते क्षणभर. आणि आता मम्मीजी पापाजींसमोर एवढे बिनधास्त वागणे. कशाला असं एकटक पाहायचं? आणि काहीही सांगत बसतात माझ्याबद्दल. दुष्ट. मम्मीजी पापाजी हसत होते. आणि प्यार पडता है. मम्मीजी पण काहीही सुचवतात. तो मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातूनच पाहत होता. मेघा, थर्ड टाइम गेलात पळून. माहीत होतं. मी पण जरा जास्तच त्रास दिला का? मे बी मॉम डॅड समोर आहेत म्हणून मेघा गायब. मॉमने पण इन्स्टंट डिक्लेअर केलं प्यार. मेघा काही एवढ्यात एक्सेप्ट करणार नाही प्यार एंड ऑल. एनीवेज, अब साथ में जिंदगी की कहानी लिखनी है तो शुरुआत तो करनी पड़ेगी. और ये जिम्मेदारी हमने अपने कंधों पर ली है. बीचवर जायचे म्हणून अति उत्साही 3 पात्र, आर्या, जिया आणि सिम्बा, कधी एकदा घरातून बाहेर पडतो असे झालेले. त्या घाईत भारती दीदीने बनवलेले ग्रिल सँडविच पटापट पोटात ढकलले गेले आणि त्यावर गटागटा पाणी. वाळूचे घर बनवायची साधने, सिम्बाचा बॉल आणि फ्रिस्बी, बसायला चटई, तहानेला पाणी आणि चटरपटर खाऊची बॅग. 5 जणांचं टोळकं बीचकडे निघालेलं. माझा पाय दुखतो आहे ना? दादाजींनी दिलेलं कारण. मला थोडंसं काम आहे घरातच. दादीजींनी दिलेलं कारण. मुळात मेघा राजीवला निवांत बसून बोलता यावे म्हणून दादीजी घरीच थांबलेले. गेटमधून बाहेर पडता क्षणी मेघा नेहमीप्रमाणे मुख्य रस्त्याच्या दिशेने वळली. आंटी, तिकडे नाही, इथून जवळचा रस्ता आहे असं म्हणत मेहरा विला नंतरचे 1-2 भव्य बंगले पार करताच एक छोटीशी गल्ली लागली. निवांत अशी, गजबज नाही, पण सरळ समुद्राकडे जाणारी उताराची पायवाट. शॉर्टकट. गल्लीला एक गेट आणि गेटची गार्ड. राजीवला पाहताच त्याने तत्परतेने लॉक उघडलेच. 5व्या मिनिटाला बीच जवळ पोहोचलो हे बघून आर्याचा आनंद गगनात मावत नव्हता. मौशार वाळूवर पाऊल ठेवता क्षणी तिघही धावत सुटलेच. त्या दोघी पुढे अन पाठी सिम्बा. अगं जिया, आर्या, थांबा, एकट्याने पाण्याजवळ जायचे नाही, डॅड येतील सोबत. मेघाच्या खणखणीत वाक्यावर त्या थांबल्या, पण राजीवची भुवई उंचावलीच. डॅड येतील. गुड वन मेघा. अन वळून बराच वेळ आर्या बीचवरून दिसणाऱ्या जियाच्या घराकडे पाहत होती. मम्मा, रिमेंबर?
तिचे डोळे घराकडे पाहून मोठे, अगदी बटाट्या एवढे. मेघाही वळलीच सहज आणि थबकली. खुश होत स्वतःशीच हसली. व्हॉट हॅपन्ड? राजीव एकदा मेघाकडे आणि एकदा त्यांच्या घराकडे पाहत होता. जियाही गोंधळात. अरे जिया, मी आणि मम्मा बीचवर फिरायला येतो ना, तर गप्पा करत चालत चालत इथपर्यंत येतो. बीचची मेन एंट्री तिकडे खूप लांब आहे, पण आम्ही येतो फिरत इकडे. अँड एव्हरी टाइम हे घर बघून विचार करायचो, हे कुणाचे असेल, किती ब्युटिफुल आहे. आर्याचे बोलणे ऐकून राजीवही चाट. रिअली? त्याने नजरेनेच मेघाला विचारले. हो राजीव, तिनेही बारीकसे हसत उत्तर दिले, नजरेनेच. येस अंकल, ही आमची स्पेशल प्लेस आहे, मोस्ट फेवरेट. हातात आईस्क्रीम घेऊन इथपर्यंत चालत यायचे. या घराजवळच, इथेच खाली बसतो आम्ही. सनसेट बघायचा आणि मग परत. बट आय एम सो हॅप्पी की हे तुमचे घर आहे. राजीवला घट्ट मिठी मारत तिने आनंद व्यक्त केलाच. दॅट्स अ लव्हली कोइन्सिडन्स. जियाही बिलगलीच दोघांना. अंकल, मी तर मम्माला खूपदा म्हणालेले, आपण त्या रोडच्या साईडने जाऊन बघूया, हे कोणाचे घर आहे. पण मम्मा म्हणायची नको, इथूनच पाहायचे. असेल कुणाचेही, आपल्याला काय करायचे. पण माझी विश एवढी स्ट्रॉंग होती की सी, मी भेटले तुम्हाला. येस आयु बेटा, आय एम ग्लॅड की आपण भेटलो. हे म्हणताना आर्याला घट्ट मिठी मारलीच. ती पुन्हा आनंदात उड्या मारत होती आणि मेघा फक्त तिला न्याहाळत होती. जा, सनसेट होण्याआधी पाण्यात जाऊन या, मी बसते इकडे. तिघांना पाण्याच्या दिशेने पिटाळत ती निघाली त्या बेंचच्या दिशेने. मेघा, तुम्ही पण या ना. यार, या मेघा पण खूप जास्त रिझर्व्ड आहेत. आता माझ्यासोबत पाण्यात पण यायचं नाही का? त्या बेंचपासून थोडे दूर चटई अंथरली आणि बॅग बाजूला ठेवत निवांत बसली. दूरवर हे चौघे पाण्यात बागडत होते. सिम्बाला भिजायला आवडत नाही आणि तो फक्त इकडून तिकडे धावत आर्या जियाशी मस्ती करत होता. मुली मात्र समुद्राचा आनंद पुरेपूर लुटत होत्या आणि सोबत राजीव होताच. त्यांच्या मागे पळत मुद्दाम त्यांना पाण्यातून धावायला लावणे, पाणी उडवणे. घर जवळ असल्याने भिजलोच तर काय, चिंता कोणालाच नव्हती. दूरवर पण नजरेच्या टप्प्यात धीरजजी येऊन उभे राहिलेले तिने पाहिले. मेहराजी, इथेही सिक्युरिटी? अरे देवा. आणि ती मोबाईलमध्ये मेसेज आणि मेल्स चेक करत अंगावर वारा झेलत निवांत बसली. सहजच तिने वळून त्या बेंचकडे पाहिले. नुकताच रंग केलेला दिसत आहे. हा तोच बेंच. मी इथेच बसलेले वाळूत आणि बहुतेक ती व्यक्ती तिथे बेंचवर. ही मेहरावीला नव्हती तेव्हा. बांधकाम सुरू होते. बहुतेक याच घराचे असेल. कोण होती ती व्यक्ती? ते छोटंसं बाळ? 10 वर्षांपेक्षा जास्त झाली. ती व्यक्ती आठवत नाही, पण ते बाळ अंधूक आठवतं. गोड होतं. वळून मागे राजीवच्या घराकडे पाहिले. उंच भिंती पलीकडे झाडे दिसत होती आणि त्यातून डोकावणाऱ्या वरच्या मजल्याच्या बाल्कनी. यातील राजीवजींची बाल्कनी कोणती असेल? ते माझ्याशी फोनवर बोलताना बाल्कनीतच असतात. नीरव शांततेत लाटांचा आवाज येतो बरेचदा. खरंच खूप सुंदर आहे घर. या घराकडे बघून आर्या नेहमी म्हणायची, मम्मा, एक दिवस आपणही असंच घर बांधूया, समुद्राजवळ. तिलाही समुद्राचं वेड, समीर सारखंच. त्याच्या आठवणींच्या लाटा मनात. डोळे मिटून काही क्षण शांतच बसली अन अगदी सहजच जाळी काढत केसांना अंबाड्याच्या बंधनातून मुक्त केले. वाऱ्यावर मोकळे सोडले. कालचे त्याचे डोळे आठवले. केस मोकळेच राहू दे हे सांगणारं आर्जव. स्वतःशीच खुदकन हसत डाव्या खांद्यावरून केस पुढे घेतले. समोर पाहिले. मुलींची धमाल सुरूच. एक हात चेहऱ्यासमोर धरत उन्हापासून स्वतःला वाचवत ती पुन्हा मोबाईल पाहण्यात गुंतली. तो धगधगता पिवळा गोळा मंदावत चाललेला आकाशाच्या अंगणात ढगांसोबत लपाछपी खेळत होता. मुलींना पाण्यातून बाहेर आणत
वाळूवर सिम्बासोबत बॉल खेळायला सांगत राजीव तिच्या दिशेनेच येत होता. मेघा, आप नहीं आए तो चलो हम ही चले आए. दुपारनंतर फारसे बोललोच नाही. अँड व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. स्वतःहून केस मोकळे माझ्यासाठी. राजीव, आज काही खरं नाही. ते केस कितीदा वाऱ्यावर उडणार आणि मेघा किती वेळा त्यांना पकडून ठेवायचा प्रयत्न करणार आणि मी त्यांना पाहत राहणार. समथिंग इम्पॉर्टंट? तिला मोबाईलमध्ये मग्न पाहून चटईवर बसत विचारलेच. तो अचानक येऊन बसलेला पाहून किंचित गोंधळली. नाही, ते अक्षयचा मेल वाचत होते. दीर्घ श्वास घेतच बारीकसे हसली. देवा, हे इथेच बसणार आहेत का? मुलींसोबत खेळायचे सोडून राजीव इथे कशाला आले? मी बसलेले ना एकटी आरामात. तिचा किंचित गंभीर चेहरा पाहून त्याच्या ओठांचे कोपरे दुमडलेच. मेघा, काय झालं? आपणही जरा निवांत बसून बोलूया ना. केस पुन्हा मागे सोडले. वारा वाढला तसे विखरू लागले, पण आता पुन्हा बांधावेसे वाटेना. त्याच्या डोळ्यातील आनंद पाहिलेला, तिच्या घनदाट मोकळ्या केसांचं कौतुक करणारी त्याची नजर. दोघांच्या मध्ये ठेवलेल्या बॅगमधून नॅपकिन काढत त्याच्याकडे दिला. तो निवांत पाय टिपत होता अन ही खोल श्वास घेत काय बोलावे या विचारात केस कानामागे अडकवण्याच्या असफल प्रयत्नात. मेघा, लिव्ह इट. आता मोकळे ठेवले आहेत ना, मग का काळजी करत आहात? उद्या 9 वाजताच आपली मीटिंग आहे. आचार्य सर आणि तिकडची टीम कॉन्फरन्सने जॉईन करतील. मोबाईलमध्ये बघतच ती त्याला सांगत होती. नॅपकिनची घडी घालत किंचित त्रासिक चेहऱ्याने तिच्याकडे पाहिले. आय नो, मेलमध्ये तुम्ही सुप्रीम CFOना मार्क केलंय. त्याचं खोचक उत्तर. हो, म्हणूनच ते प्रेझेंटेशन रिव्ह्यू करून चेंजेस सुचवलेत मी. पुन्हा मुद्दाम टेक्नोसिस बद्दलच संभाषण. त्या मेलमध्येही मी मार्क आहे. त्याचे तेवढेच रुक्ष उत्तर. हो, सो उद्याचं डिस्कशन नीट पार पडले की. ही काय जागा आहे? बीचकडे हात दाखवत त्याने विचारले अन ती गोंधळात. म्हणजे राजीव ठीक आहेत ना? बीचवर बसून हा काय प्रश्न? म्हणजे हे सुप्रीम हाऊस आहे का? कडक शब्द. नो. SWC ऑफिस? नो. कॉन्फरन्स रूम, मीटिंग रूम, तुमची कॅबिन आहे का की माझी कॅबिन? नो. ती आता घाबरलेली. हे असे काय बडबडत आहेत? सो एवढ्या सुंदर बीचवर बसून समोर ब्युटिफुल सनसेट होत असताना आपण टेक्नोसिसचं डिस्कशन करणार आहोत का? नुसता त्रागा. अन तिने ओठ दाबून हसत समोर मुलींकडे पाहिले. मग काय बोलायचं आपण? हळूच विचारलेच. नथिंग. पण मला टेक्नोसिस डिस्कशन नको आहे. त्यापेक्षा शांत बसूया. मेघा, एवढे प्लेझंट वातावरण आहे आणि पुन्हा काम काम काम. दुपारी केले काम, आता थोड्याशा गप्पा माझ्यासोबत करा. मॉम डॅड सोबत कसे हसून बोलत होतात. मलाही सांगा असेच काही किस्से. आय ऑल्सो वॉन्ट टू लाफ विथ यू. आणि बस, तुम्हाला हसताना पाहायचं आहे असं समजा. रागात तोंड फिरवून समोर बघत बसला. तिने साडी सारखी करत सहजच पाय पोटाशी घेतले. गुडघ्यांवर हनुवटी टेकवत हातात आलेल्या काडीने वाळूत रेघा मारत राहिली. असेच काही आकार, नक्षी. तो काहीतरी बोलेल या अपेक्षेत. राजीव, बोलायचं नाही तर काय असं स्टॅच्यू होऊन सनसेट बघत बसायचं? चिडका कांदा. टेक्नोसिस नाही तर दुसरं काहीतरी बोला ना. तुम्ही सुरू तर करा विषय, मग मी बोलेनच की. मी काय बोलू शकते? घराबद्दल, मम्मीजी पापाजींबद्दल, अजून काय? तो तिच्या त्या नाजूक बोटांमध्ये पकडलेली काडी पाहत होता आणि डाव्या खांद्यावरून पुढे घेतलेल्या केसांच्या आडून दिसणारा तिचा चेहरा. सूर्यकिरणांची तिरीप सरळ डोळ्यांवर आणि डोळ्यातील मधाचा तो टप्पोरा थेंब चमकला. पापण्यांची उघडमीट झाली. मनासारखी नक्षी रेखाटली गेली तर गालातच खळीही हसलीच. बटर चिकन छान झालेलं. तिच्या हातांकडे पाहतच त्याचं सांगणं. थँक्स, मी पहिल्यांदाच केलं.
पण मम्मीजींनी खूप छान शिकवलं, अगदी प्रेमाने. त्याच्याकडे न पाहताच वाळूत नक्षीकाम सुरूच होते, पण त्याच्या आवाजातील आनंद मात्र जाणवला. येस, जसं मॉम बनवते सेम तशीच टेस्ट होती. खरंच? आता वळून एकटक पाहिलेच त्याच्याकडे. येस. त्याच्या डोळ्यातील तिच्याबद्दलचं कौतुक सुखावून गेलं. राजीव, ही खूप मोठी कौतुकाची थाप आहे. माझ्या मॉमसारखी टेस्ट जमली हे मान्य करणारे फार कमी पुरुष असतात. किती सहज प्रशंसा केलीत. आणि मी नशीबवान की मला मम्मीजींसारख्या गुरु लाभल्या. मेघा, तुमचे एफर्ट्स आणि नवीन शिकण्याची जिद्द कितनी भी तारीफ करे कम ही है. पण तुम्हाला हे असं चिकन अँड ऑल शिकायची गरज नाही. तुम्ही आधी कधीच बनवलं नाही आणि असं सडनली लाईफमध्ये चेंजेस, आय मीन यू डोंट हॅव टू डू दिस. आवाजातला सच्चेपणा भावला तिला. व्हॉट इफ आय वॉन्ट टू डू दिस? वाळूवर सहजच आर्या अन जिया लिहिले गेलेले. फॉर मी? त्याच्या प्रश्नावर खुदकन हसली. छे, तुमच्यासाठी नाही, आर्या आणि जियासाठी. त्या दोघींना आवडते ना म्हणून. हसतच त्या आर्या जियाच्या नावाभोवती चौक टाकली. राजीव, हरेक भावना शब्दात मांडायची नसते, काही फक्त अनुभवायची. चिकन तुमच्यासाठीच शिकले, पण मी का सांगू? ओ, ओके, नो प्रॉब्लेम. मग नेक्स्ट टाइम त्या दोघींसाठी बनवाल तेव्हा थोडंसं माझ्यासाठीही. जिया आर्या नंतर तरी माझा नंबर असू दे फरमाईश लिस्टमध्ये. त्याचे मिश्किल बोलणे. मेघा, तुम्ही फक्त त्रास द्या मला. माझा नंबर 3रा सांगून. आय थिंक 3रा पण नाही, तो सिम्बा पण आहे मध्ये. दूरवर मुलींसोबत खेळणाऱ्या सिम्बाकडे नजर गेलीच. आर्याने फ्रिस्बी टाकावी आणि सिम्बाने ती पकडून जियाकडे द्यावी, मग तिने टाकावी. हा खेळ गेले 10 मिनिटे सुरू होता. मध्येच आर्याला काय हुक्की आली. अंकल, या खेळायला. मोठ्याने हाक मारलीच. गिव्ह मी 5 मिनिट्स. राजीवही ओरडलाच. जा तुम्ही, नाहीतर हाका मारून डोकं उठवेल. आजकाल उठता बसता जेवता झोपता बस एकच जप असतो, अंकल 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 अंकल. समवन इज जेलस. तिच्याकडे भुवई उडवतच पाहिले. मी कशाला जेलस हो? पण आर्या मला विसरत चालली आहे असे वाटते. आज सकाळपासून तुमच्या पाठी आहे, मला विचारलं पण नाही. चेहरा हिरमुसलाच. अँड देन व्हॉट अबाउट जिया? तिचं काय? ती तर माझी गुणाची राणू आहे. तेच, तुमची. तुम्ही समोर असलात की तीही माझ्याशी स्ट्रेंजर सारखी वागते. रादर मी तिला दिसतच नाही. त्यानेही तक्रारींची पोतडी उघडलेली. काहीही तुमचं. बसलेली की गोष्ट ऐकत तुमच्याजवळ लायब्ररीत. कारण तुम्ही मॉम डॅड सोबत सुप्रीम फाउंडेशनचं काम डिस्कस करत होतात. तिच्याकडे चॉईस नव्हता म्हणून बसली माझ्याजवळ. असं काहीही नाही. देन तुम्हीही आर्यासोबत झोपाळ्यावर बसलेलात सँडविच खाताना. तेव्हाही ती तुमच्याशीच बोलत होती, माझ्या बाजूला बसून. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही दिलं नाही. सगळ्या गप्पा तुमच्याशी. नाक मुरडलेच. तेवढ्यात सिम्बा धावत आला आणि पटकन मेघाच्या कुशीत शिरला. काय झालं सिम्बू? तिने मायेने गोंजारले त्याला. सिम्बू? भुवया उडवल्या गेल्याच. हा पण तुमचा लाडका. यानेही पार्टी बदलली. त्याच्या डोक्याला हात लावायचा प्रयत्न केला तर सिम्बाने तोंड फिरवले. राजीवचा त्रासिक चेहरा. उगाच माझ्या सिम्बूला काही बोलू नका हा, सर्वात लहान आहे तो. त्यानेही राजीवकडे पाहून गुर्र केलं. येस, जिया तुमची, सिम्बा तुमचा, मॉम डॅड पण तुमचे. मग माझं काय? अत्यंत वैतागलेला स्वर. नकळत वाद सुरू झालेला. तुमची आहे की ती आर्या, सांभाळा तिला. असंही माझ्यापेक्षा जास्त तुमचेच ऐकते. दूरवर धावणाऱ्या आर्याकडे पाहत ओठ तिरपे झालेच. ती तर आहेच माझी गुड गर्ल. ती राहील छान माझ्याजवळ. तुम्ही सांभाळा जिया आणि या सिम्बाला. पुन्हा त्याच्या डोक्याला हात लावायचा प्रयत्न केला पण सिम्बाचे दुर्लक्ष. हो चालेल ना, जाते घेऊन मी घरी. माझ्या जियाला आणि सिम्बाला. तुम्ही आर्याला ठेवा तुमच्याकडे.
तिनेही ठणकावून सांगितलेच, नो वन इज गोइंग एनिवेअर. ना आर्या, ना जिया, ना सिम्बा. त्यानेही कडक शब्दातच उत्तरले. अहो, असे कसे? जर माझ्यासोबत आलेच नाहीत तर मी कसे सांभाळू त्यांना? ती संभ्रमात सिम्बाला गोंजारत त्याच्याकडे पाहत उत्तराच्या अपेक्षेत. ते तुम्हीच ठरवा. जिया, सिम्बा इथेच राहणार माझ्याजवळ, आर्यासोबत. आर्या आणि जियाच्या फ्रिस्बीच्या खेळाला तिथूनच पाहणारा तो. मेघा, काही समजत आहे का? व्हॉट आय वॉन्ट टू से? आय जस्ट होप माझ्या बोलण्यातील अर्थ लवकरच समजावा तुम्हाला. ती पुन्हा सिम्बाच्या केसात अडकलेले वाळूचे कण काढत गालात हसू अडवत होती. राजीव, पुन्हा मला तुमच्या शब्दकोड्यात अडकवायचा प्लॅन आहे का? ते नाही जमायचं तुम्हाला. ठीक आहे, तुमच्याकडेच ठेवा तिघांना. घरी पोहोचले की मनोजभाई सोबत आर्याची बॅग पाठवून देते. झिरकॉनमध्ये मी आरामात राहीन. आई बाबा, मी आणि राधाताई. नो टेन्शन. तुम्ही नीट सांभाळा तिघांना. सिम्बाला आंघोळ घालावी लागेल. वाळूत लोळला आहे. तिघांची जबाबदारी त्याच्यावर सोपवून तिने खांदे उडवतच त्याच्याकडे पाहिले. पुढे काय बोलावे हे न सुचून फक्त तिच्याकडे पाहत राहिला. डोळे किंचित मिटत नकारार्थी मान हलवलीच. यू आर इम्पॉसिबल. हे त्याच्या डोळ्यातील भाव तिने अचूक हेरले अन खळखळून हसली. तिच्या हसण्याचा खळखळाट त्याच्या कपाळावरील आठ्या एक एक करत ओसरल्या अन हसू पसरलेच चेहऱ्यावर. तिला पाहण्यात गुंग तो. सिम्बा मात्र आश्चर्याने मान वर करून मेघाकडे पाहत होता. बहुतेक ही अशी का हसते या विचारात. सिम्बा कसा आला फॅमिलीमध्ये? आय मीन, कधी आणलं त्याला? हसू आवरतच सिम्बाला कुरवाळले. तो पटकन उठत राजीवच्या जवळ जाऊन बसला, आता त्याच्या कुशीत. जियाचा 6वा बर्थडे. हट्ट. खेळायला अजून एक बेबी हवा. कसनुसं हसला, पण तिला गोड भासला. सिम्बाच्या डोक्यावरून हात फिरवतच त्याच्या आगमनाची कथा तो सांगत होता. ती दादीजींसोबत पार्कमध्ये जायची. तिथे सिबलिंग्स खेळताना पाहायची. म्हणून मग तिलाही सिबलिंग हवे होते. सो सिम्बाला आणला तिच्या बर्थडेच्या दिवशी. तोही आता 5 वर्षाचा झाला. घरी आणला तेव्हा 15 दिवसाचा होता. जिया वॉज सो हॅप्पी. मग काय, स्कूलला पण घेऊन जाते हा हट्ट. पण मग ऐकले समजावल्यावर. पुन्हा पाय पोटाशी दुमडून बसली. किती गोड. आर्यालाही वेड आहे डॉग्सचं. बोरिवलीचं घर लहान होतं, 2 BHK. तिथे तिला हवा होता डॉग. अशीच 4 वर्षांची असेल. सोसायटीच्या ग्राउंड फ्लोअरला तिला पपीज दिसले. स्ट्रीट डॉग्सचे असतील. 3-4 होते. त्यांची आई कुठे होती माहीत नाही. आर्या आणि तिची मोठी मैत्रीण साईशा, ती 7-8 वर्षाची. त्यातलं एक पिल्लू उचलून घेऊन आल्या आणि बाल्कनीत लपवून ठेवलं. व्हॉट? आय टेल यू, अशी उत्सापती आहे ना ही आर्या, आम्हाला माहितीच नाही. तेव्हा आम्ही सगळे ऑफिसला आणि राधाताई घरी तिच्यासोबत. मग त्या पपीची आई आली ना शोधत. बाप रे, कसे बसे आर्याला समजावले. त्याला आपण नाही ठेवू शकत. त्याला मम्मा हवी. ते खूप छोटं आहे. नुसती रडारड त्या पिल्लाला परत देताना. सरप्रायझिंगली ते पपीज परत सोसायटीत दिसलेच नाही. त्या मम्माने बहुतेक दुसरीकडे हलवले आमच्या आर्याला घाबरून. दोघे पुन्हा एकदा हसत होते. सिम्बा अचानक त्याच्या कुशीतून उठला. शेपटी हलवली, दूरवर पाहिले अन पळाला वेगात. अहो, पकडा त्याला. कुठे गेला? त्याचा धावण्याचा वेग पाहून ही चाट. लुसी दिसली असेल त्याला. सिम्बा गेलेल्या दिशेने तो पाहत होता, पण निश्चिंत. लुसी कोण? त्याची गर्लफ्रेंड. काय? सिम्बाची गर्लफ्रेंड? काहीही तुमचं. ती कपाळाला आठ्या आणून दूरवर दिसणाऱ्या सिम्बासारख्याच डॉगला पाहत होती. येस, लुसी. तो रोज येतो ना बीचवर शंभू काकांसोबत. तिच्यासोबत खेळतो. इथे जवळच्याच बंगलोमध्ये राहते. लुसी नजरेच्या टप्प्यात आली. सिम्बा सोबत धावतच आर्या जियाच्या दिशेने निघालेली. सिम्बा सारखीच गोल्डन रिट्रीवर, पण उंचीला थोडी लहान. डार्क गोल्डन केस अन सिम्बापेक्षा उत्साही वेगात धावत होती.
लुसी पुढे अन सिम्बा पाठी आणि त्यांच्यासोबत जिया आणि आर्या. अहो, मग फ्रेंड आहे असे म्हणा ना, एकत्र खेळतात ना, ठीक आहे, गर्लफ्रेंड काय? निषेध दर्शवून झाला. का, गर्लफ्रेंड म्हणण्यात काय प्रॉब्लेम आहे? त्याने खांदे उडवलेच. पण गर्लफ्रेंडच का म्हणायचे? सिम्बा आणि लुसी चांगले फ्रेंड्स आहेत असं म्हणायचं. हातातील ती बारीक काडी जमिनीवर आपटलीच. फ्रेंड असू दे नाहीतर गर्लफ्रेंड, वाय आर यू वरीड? आपल्याला त्यांचं लग्न लावायचं नाहीये. मिश्किल हसत तिच्याकडे पाहत होता. इश, काहीही बोलता तुम्ही. सिम्बाचं लग्न काय? हसू आवरतच तिने डोळे झाकून घेतलेले. व्हाय डीड आर्या से की ही जागा तुमच्या दोघींसाठी स्पेशल आहे? त्याने धावत येणाऱ्या आर्याकडे पाहिले. ओ, ते जेव्हा आर्याचा जन्म झाला त्या दिवशी मी. वाक्य पूर्ण होईपर्यंत आर्या तिथे येऊन धडकलीच अन राजीवला हात खेचून उठवलेच. अंकल, युअर रेस्ट टाइम इज ओव्हर. अन दुसरीकडून जियाने मेघाचा हात ओढला. आंटी, तू पण चल ना, सगळे खेळूया. नाईलाजाने दोघे उठलेच. अन आता फ्रिस्बी फेकणे अन कॅच करणे हा गेम 2 टीम मध्ये सुरू. मेघा जिया विरुद्ध राजीव आर्या. पदर खोचून मेघा तयार. केस बांधायचा विचार केलेला पण मग विसरून गेली. का टाळले? कुणासाठी तरी. मेघा जियाकडून टाकलेल्या फ्रिस्बी चपळ आर्या अन उंच राजीव सहजच अडवत होते. अन राजीवने फेकलेल्या तबकड्या मेघा अन जियाच्या डोक्यावरून पलीकडे. साडी सांभाळत वाळूत धावता येईना अन उडी मारून फ्रिस्बी पकडणे अशक्य. दरवेळी फ्रिस्बी 8-10 फूट मागे जाऊन पडलेली. हे खूप वेळा झालं. ती त्वेषाने त्यांना हरवण्यासाठी खेळत होती. तो मात्र ती आहे सोबत म्हणून खेळत होता. बस तिला दुरूनच पाहत खुश. मेघा, किती चिडणार आहात, बट दरवेळी तुमचं ते फ्रिस्बीकडे मागे वळून पाहणं, पुन्हा रागात माझ्याकडे पाहणं, दातोट खाणं, डोळ्यांवर येणारे केस रागातच मागे करणं, पाय आपटतच ती फ्रिस्बी आणायला जाणं, पाठवून मी आणि आर्याने हसत दिलेल्या टाळ्या अन मोठ्याने अनाऊन्स केलेले स्कोअर ऐकून पुन्हा पाय आपटणे. सुपर क्यूट. हर एक वीकेंड इव्हिनिंग मी तुमच्यासोबत फ्रिस्बी खेळायला तयार आहे. लाईफ इज ब्युटिफुल विथ यू. बस आत्ता तुम्हाला पाहून याच लाईन्स आठवत आहेत. जागे नजारे, जागी हवाएं, जब प्यार जागा, जागी फिजाएं, हो पल भर को दिल की दुनिया सोई नहीं है. सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है, हो सागर किनारे. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.